खूप वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण एक 30-35 वर्षांपूर्वीची मी गोष्ट सांगतोय, जेव्हा सोशल मीडिया हे स्वप्नात सुद्धा नव्हतं. ओके. तेव्हा सिनेमाचे बिहाइंड द सीन्स ना हे दाखवण्यासाठी काही व्हिडिओ मॅगझिन्स यायचे, म्हणजे लहरे सारखे किंवा गॅलेक्सी सारखे. आणि मी त्यावेळी असिस्टंट कॅमेरा म्हणून काम करत होतो. सो त्यावेळी मला असे खूप लहरेसाठी किंवा गॅलेक्सीसाठी काम करायची संधी मिळाली. सो असंच एकदा एक बिहाइंड द सीन शूट करत होतो. फिल्मचं नाव होतं बाजी. आणि त्या बाजी सिनेमाच्या सेटवर आशुतोष गोवारीकर सरांची फिल्म होती. आमिर खान सर होते त्याच्यात. तर त्या सिनेमाचं बिहाइंड द सीन शूट करताना त्या सिनेमाचे जे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आहेत तेजा सर, यांच्याबरोबर गप्पा मारायची संधी मला मिळाली त्यावेळी. आणि साऊथ इंडियन ऍक्सेंट त्यांचा. तर त्या साऊथ इंडियन ऍक्सेंटमध्ये त्यांनी मला एक गोष्ट सांगितली कि देखो संजय, कैसा है कि जब हम खाना खाते हैं ना तो हमको सब कुछ परफेक्ट चाहिए होता है। नमक परफेक्ट चाहिए, मिर्ची परफेक्ट चाहिए, तेल परफेक्ट चाहिए, एकदम टेस्टी खाना चाहिए। अपना फिल्म मेकिंग में भी ना वैसा ही है। लाइटिंग परफेक्ट होना चाहिए, सिनेमाटोग्राफी परफेक्ट होना चाहिए, सेटिंग परफेक्ट होना चाहिए। दैट इज कॉल्ड फिल्म मेकिंग। थोड़ा भी 19-20 नहीं करने का। मी काही दिवसांपूर्वी ना एक वेब सिरीज पाहिली, डे ऑफ द जॅकल नावाची. त्या डे ऑफ द जॅकलचा एक शॉट, एक सिक्वेन्स मी बघितला आणि मला तेजा सरांची आठवण आली. मला असं वाटलं की हा सिक्वेन्स किंवा हा सीन किंवा हा शॉट तुमच्याबरोबर डिस्कस केला पाहिजे. सो ही वेब सिरीज आहे जिओ हॉटस्टारवर. स्टोरी सुरू होते. पहिला सिक्वेन्स, एक जख्ख म्हातारा आहे. ओके. आणि तो आरशात स्वतःला बघतोय आणि तो बहुतेक स्वतःशीच काहीतरी बोलतोय. आणि तो हळूहळू हळू चालत त्या रूम मध्ये फिरतो. त्याच्याबरोबर कॅमेरा त्याच्या मागे जातो. आपल्याला दिसतं की एक डेड बॉडी आहे. तो जख्ख म्हातारा त्या डेड बॉडीशी पण काहीतरी बोलतो. त्या डेड बॉडीच्या खिशातून काहीतरी काढतो आणि मग तो त्या रूम मधून बाहेर पडतो. मग तो रस्त्यावर येतो सिगरेट पीत. आणि सिगरेट पीत पीत एका कॉर्पोरेट बिल्डिंगच्या ऑफिस पाशी येतो. तो तिकडे तो त्या बिल्डिंगला बघतो, मग ती सिगरेट विझवतो आणि मग आतमध्ये जातो. आतमध्ये तिकडच्या सिक्युरिटी गार्ड बरोबर त्याचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन होतं. मग तो त्या ऑफिसमध्ये जातो ज्या ऑफिसमध्ये हा काम करत असावा, बहुतेक हाऊसकीपिंगचं काम करत असावा. आणि मग हाऊसकीपिंगची ट्रॉली घेऊन तो निघतो. त्या हाऊसकीपिंगच्या ट्रॉलीमध्ये व्हॅक्युम क्लिनर आहे. आणि मग तो एका केबिनमध्ये जातो. तो व्हॅक्युम क्लिनर काढतो आणि त्याच्याबरोबर एक बॅग काढतो. त्या बॅगमधनं गन काढतो. आणि तेवढ्यात एक लेडी त्या केबिनमध्ये येते आणि इथे त्या जख्ख म्हाताऱ्याचं मिशन सुरू होतं. आपल्याला कळतं हा जख्ख म्हातारा जो आहे तो एक निष्णात स्नायपर आहे आणि तो तिकडच्या सगळ्यांना मारतो. आणि मारत 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 तो बिल्डिंगवरनं जम्प करतो आणि तो आपल्या रूमवर येतो. तो आपल्या रूमवर आल्यानंतर तो त्याचा गेटअप हळूहळू काढायला लागतो. आणि काढता 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 आता आपल्याला आपल्या हिरोचा चेहरा फर्स्ट टाइम दिसतो. कसं आहे, हिरोचं इंट्रोडक्शन आहे ना हे ऑलवेज इम्पॉर्टंट असतं. म्हणजे प्रत्येक मेकर आपल्या हिरोचं, आपल्या हिरोईनचं इंट्रोडक्शन, पहिला शॉट, ती कशी दिसेल, तो कसा दिसेल, याच्यासाठी खूप मेहनत घेतो आणि आपापल्या परीने ते चांगलंच करायचा प्रयत्न करतो. आता हा सिक्वेन्स पण बघितला ना तर सिक्वेन्स कसा आहे की त्या जख्ख म्हाताऱ्याने आपला गेटअप काढायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सगळा गेटअप काढून झाल्यानंतर तो वॉश बेसिन मध्ये तोंड धुवायला लागतो. कॅमेरा वॉश बेसिनवर आहे आणि तो तोंड धुता धुता हिरो वरती येतो. आपल्याला रिफ्लेक्शन मध्ये पहिल्यांदा हिरोचा चेहरा दिसतो. ओके. कॅमेरा हिरोच्या हळूहळू मागे येतो. आपल्याला रिफ्लेक्शन मध्ये हिरोचा चेहरा दिसतोय आणि परत हिरो वागतो तोंड धुवायला आणि तोंड पुसत वरती येतो. आता जेव्हा हिरो वरती येतो त्यावेळी कॅमेरा हिरोच्या रिफ्लेक्शनच्या इमेजवर आलाय. आता ती रिफ्लेक्शनची इमेज मागे जाते. त्याच्याबरोबर कॅमेराही त्या हिरोला फॉलो करत जातो. हिरो किचनमध्ये जातो. मोबाईलची चाळा करत करत तो आपल्या स्टडी रूम मध्ये जातो. स्टडी रूम मध्ये बसतो, मोबाईलवर काहीतरी बघतो. इथे शॉट कट होतो. शॉट दिसायला खूप सोपा आहे, पण तरी मला असं वाटलं की हा शॉट आपण डिस्कस केला पाहिजे तुमच्या बरोबर. बघा काय होतं की हिरो उभा आहे वॉश बेसिन समोर. समोर मिरर आहे आणि मिरर मध्ये त्याची रिफ्लेक्शनची इमेज आहे. कॅमेरा हिरोच्या मागे येतो. आता कुणीही कॅमेरामन असेल, कुणीही, तरी त्याचे कान टवकारतात की आता आरशासमोर कॅमेरा आलाय म्हणजे कॅमेरामन कुठे कॅमेरा लपवतोय. सो मीही बघायला लागलो की कॅमेरा हा कुठे लपवतोय. कॅमेरा एक्झॅक्टली हिरोच्या मागे येतो. ओके. आणि हिरो खाली वागतो आणि आरशात इमेज येते. हिरो वरती आलाय. कॅमेरा त्या इमेजवर जातो.
मग त्या इमेजला घेऊन कॅमेरा किचनमध्ये जातो, मग कॅमेरा स्टडीमध्ये जातो. मला कळलं नाही की एक्झॅक्टली कॅमेरा होता कुठे, कारण मिररमध्ये दिसला नाही. मग त्याच्यानंतर इमेजमध्ये गेला आणि ती इमेज जी आहे त्या इमेजला घेऊन तो किचनमध्ये गेला. मी परत 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 हा शॉट बघितला. आता मला जे समजलं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, म्हणजे मुळात आरसा नाहीच आहे. समोर हिरो उभा आहे, त्याच्या समोर बॉडी डबल उभा आहे, वॉश बेसिनचा सेट लावलाय. तो बॉडी डबल आणि हिरो दोघे आपापल्या ऍक्शन्स मॅच करतात रिफ्लेक्शनच्या इमेज प्रमाणे. दोघेही खाली एकत्र वागतात, दोघेही वरती एकत्र येतात, दोन्ही हाताने चेहरा पुसतात, हे सगळं ते मॅच करतात. कॅमेरा ज्यावेळी मागे येतो त्यावेळी बॉडी डबल जो आहे तो खाली वागतो, कॅमेरा हिरोच्या इमेजवर येतो. आता बॉडी डबल जो कॅमेराच्या खालून निघून जातो, वॉश बेसिनचा सेटअप जो आहे तो बाजूला होतो आणि कॅमेरा हिरोवर येतो. मग हिरो किचनमध्ये जातो, मग किचनमधनं तो स्टडीमध्ये जातो, कॅमेरा त्याला फॉलो करत जातो. हा शॉट आहे पहिल्या एपिसोडमध्ये. चौथ्या एपिसोडमध्ये अजून एक शॉट आहे. शॉट असा आहे की हिरो जो आहे तो पॅरिसच्या एका हॉटेल रूमवर आहे. कॅमेरा हॉटेल रूमच्या गॅलरीतून आयफेल टॉवर दाखवत दाखवत कॅमेरा मागे येतो. आपल्याला दिसतं हिरो तिकडे प्लॅंक करतोय, एक्सरसाइज करतोय. हिरोच्या फेसवर कॅमेरा येतो. कॅमेरा आणि हिरो दोघे कबर्ड जवळ जातात. कबर्ड मिररचा आहे, तो मिरर डोर आहे. हिरो तो मिरर डोर ओपन करतो. इथे पहिला कट आहे. हिरो काही आपलं सामान जे आहे ते त्या तिजोरीत ठेवतो, कबर्डमध्ये ठेवतो आणि परत ते मिरर डोर जो आहे तो बंद करतो. आता मिरर डोर बंद केल्यानंतर आपल्याला हिरोचं रिफ्लेक्शन दिसतं. कॅमेरा हिरोच्या क्लोजअपवर आहे आणि कॅमेरा मागे येतो त्यावेळी आपल्याला दिसतं की हिरो जो आहे तो तयार होतोय आणि त्या रिफ्लेक्शनच्या इमेजमध्ये अख्खी राऊंड ट्रॉली होते. म्हणजे कबर्डमध्ये वस्तू ठेवण्यापर्यंत सगळं करेक्ट आहे. मिरर डोर ज्यावेळी बंद होतो आणि रिफ्लेक्शन मध्ये हिरोची इमेज दिसते आणि त्या इमेज बरोबर कॅमेरा अख्खा राऊंड ट्रॉली फिरतोय. रिफ्लेक्शनच्या इमेजमध्ये राऊंड ट्रॉली कसं काय शक्य आहे? मला प्रश्न पडला. मी अनेक वेळा शॉट बघितला आणि मग जे मला समजलं ते बघा. हा, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मला असं वाटतं त्यांनी ना मिरर डोर जो आहे तो राईट टू लेफ्ट वाईप घेतलाय एडिटमध्ये आणि राऊंड ट्रॉलीचा जो शॉट आहे तो त्याला पेस्ट केलाय. राऊंड ट्रॉलीचा शॉट प्रॉपर वेगळा शॉट आहे जो हिरोच्या फेसवरनं कॅमेरा मागे येतो, अख्खी राऊंड ट्रॉली करतो. आपल्याला राऊंड ट्रॉलीमध्ये दूर असलेला तो मिरर डोर पण दिसतो. मी हे तुमच्याबरोबर का शेअर करतोय ना, कारण मला गंमत वाटली की हे दोन्ही शॉट बघताना आपण अजिबात स्टोरीमधनं बाहेर पडत नाही त्या सिनेमॅटोग्राफीच्या स्किलमुळे किंवा एडिटिंगच्या स्किलमुळे. डिरेक्टरला बहुतेक मेटाफॉरिकली सांगायचं असेल की जेव्हा जेव्हा तू मिररमध्ये दिसतो त्यावेळी त्याचं रूप चेंज होतं, पण त्याच्यासाठी कोणती पोज नाही, कोणता स्टान्स नाही, खूप इझिली सांगितलंय. पण गंमत काय आहे, दोन्ही शॉटसाठी ना, आता फॉर एक्झाम्पल पहिला जो शॉट आहे त्या शॉटसाठी इतक्या लोकांचं कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते डिटॅचेबल वॉश बेसिन रेडी करणं. त्या वॉश बेसिनमध्ये पाणी आहे बरं का. आता हे वॉश बेसिन त्या बाजूच्या दोन वॉल्स आणि कॅमेरा ज्यावेळी बाहेर आहे तेव्हा ते वॉश बेसिन, त्या दोन्ही वॉल्स आणि समोरचा मिरर हे रिअल वाटणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी कॅमेरा हिरोच्या मागे येतो आणि हिरो खाली वागतो आणि कॅमेरा पुढे जातो त्यावेळी ते वॉश बेसिन, हा बॉडी डबल, या दोन वॉल्स या सगळ्या बाजूला होतात, कॅमेरा पुढे जातो. सुपर कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर दुसरा जो शॉट आहे मिरर डोरचा, त्याच्यात हिरो फक्त ती मुवमेंट घेतो मिरर डोर बंद करण्याची. म्हणजे काय की तुमचं प्री प्रोडक्शन इतकं स्ट्रॉंग आहे ना की तिथल्या असिस्टंट डिरेक्टरला, कॅमेरामॅनला, ऍक्टरला सगळ्यांना माहिती की मला ही मूव्ह करायची आहे, कारण एडिटमध्ये हा शॉट राईट टू लेफ्ट वाईप मध्ये मिरर मध्ये जाणार. आणि म्हणून हे दोन्ही शॉट बघताना ना मला तेजा सर आठवले की खाना खाते हुए कैसा वो टेस्टी होना चाहिए, उसमें नमक करेक्ट होना चाहिए, मिर्ची करेक्ट होना चाहिए, थोडा भी 19-20 नहीं होना चाहिए. तसंच ह्या दोन्ही शॉटसाठी ऍक्च्युली काहीच इतकी मेहनत घ्यायची गरज नाही. खूप साधेपणाने सरळ सांगता आलेच ते, पण तरीही विथ परफेक्शन त्यांनी थोडा भी 19-20 नहीं करते हुए करेक्ट शॉट्स घेतले.